नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप जाधव। मित्रांनो आपण आज आढावा घेऊयात की काल भारतामध्ये काय बाजारभाव निघाले आणि मित्रांनो पुढील काळात काय बाजारभाव राहतील आणि मित्रांनो सध्या काल आज निर्यात एक्सपोर्ट माल जो आहे तो त्याला काय बाजारभाव मिळतोय आणि मित्रांनो तिथे बाजारभाव किती मिळत आहे आणि मित्रांनो भारतामध्ये बाजारभाव कधी वाढणार, सुधारणार का कमी होणार, निर्यात काय अवस्था आहे ते आपण माहिती घेणार आहोत आणि मित्रांनो जे निर्यात शुल्क आहे त्याबाबतही आपण मित्रांनो माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला मित्रांनो सुरुवात करूया हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ। तर मित्रांनो सर्वात अगोदर बेंगलोर येथील बाजारभावाचा आढावा घेऊयात। तर मित्रांनो काल बेंगलोर येथे 1700 ते 3000 रुपये एवढा बाजारभाव जो आहे तो निपाणी येथील मालाला बाजारभाव मिळाला। सोलापूर येथील मालाला 1700 ते 2900, बीड येथील मालाला लाल कांद्याला मित्रांनो 1700 ते 3000 रुपये, नगर येथील कांद्याला 1700 ते 2800, विजापूर येथील कांद्याला 1500 ते 2800 रुपये एवढा बाजारभाव मिळाला। तर मित्रांनो चेन्नई येथील बाजारभाव पाहूयात। मुक्कल साईज कांद्याला 1400 ते 1500 रुपये आणि मित्रांनो फुल बिग साईजला 1500 ते 1600 रुपये, म्हणजे मित्रांनो हा बाजारभाव जो आहे तो 50 किलोचे आहेत। तर मित्रांनो क्विंटलमध्ये पाहिले तर मित्रांनो 3000 ते 3200 रुपये आणि मोकल साईजसाठी 2800 ते 3000 रुपये एवढा बाजारभाव मिळाला। आणि न्यू माल मित्रांनो आंध्र प्रदेशचा जो आहे त्याला 1800 ते 2400 रुपये एवढा बाजारभाव मिळाला। तर मित्रांनो चेन्नई येथे बाजारभावासाठी सेल ओके आहे। तर मित्रांनो आता पाहूयात सोलापूर येथील बाजारभाव। 2022 23 23 साढ़े 23 24 है, 24 साढ़े 24 है, साढ़े 24 साढ़े 24 है, साढ़े 24 साढ़े 24 गंदे क्या 2450 2450 साढ़े 26 27 है, 27 साढ़े 27 है, साढ़े 27 है, 28 मित्रांनो काल सोलापूर येथे आवकवाली ती म्हणजे 325 गाड्या। तर मित्रांनो काल आवकवाल्यामुळे 200 रुपयांनी बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळाली। तर मित्रांनो आता पाहूयात नाशिक येथे काय बाजारभाव मिळाला। तर मित्रांनो काल नाशिक येथे 2600 रुपये कमाल दर मिळाला आणि सर्वसाधारण पाहिलं तर मित्रांनो 2000 रुपये एवढा बाजारभाव मिळाला आणि कमीत कमी 1400 रुपये एवढा बाजारभाव मिळाला। आणि मित्रांनो नाशिक येथे थोडी आवक वाढलेली आहे। तर मित्रांनो लासलगाव येथून आपण हा आढावा घेतला। मित्रांनो काल आपला भारतीय कांदा बांगलादेश येथे एक्सपोर्ट हा 33 गाड्या निर्यात झाला। तर मित्रांनो त्या एक्सपोर्ट मालाला बाजारभाव जो आहे तो 54 ते 58 रुपये टिकेमध्ये मित्रांनो बांगलादेश रुपयामध्ये एवढा निर्यात झाला। तर मित्रांनो काल बाजारभावामध्ये एक्सपोर्टच्या सुधारणा पाहायला मिळाली। तर मित्रांनो भारतीय रुपयामध्ये याचं जर रूपांतर केलं तर मित्रांनो 41 ते 42 रुपये एवढा बाजारभाव होतो। तर मित्रांनो निर्यात मालाला बाजारभाव जो आहे तो वाढला आहे। मित्रांनो 20 फेब्रुवारीपासून बाजारभावामध्ये कमी झाले होते। मित्रांनो 4-5 दिवस बाजारभाव कमी झाले होते, त्यामुळे मित्रांनो भारतामध्येही बाजारभावामध्ये कमी झाली होती। मित्रांनो आणखीन माहिती म्हणजे मित्रांनो पाकिस्तानचा कांदा जो आहे तो बांगलादेश येथून एक्सपोर्ट होतो, पण त्या कांद्याला जो आहे तो मागणी कमी झाली आहे, कारण पाकिस्तानचा कांदा जो आहे तो काळपट आहे, त्यामुळे त्याला मागणी कमी झाली आहे। पण मित्रांनो आपला भारतीय कांद्याला लाल कांदा जो आहे तो नाशिक नगरचा असेल किंवा पुण्याचा असेल आणि मित्रांनो या कांद्याला जो आहे तो मागणी वाढलेली आहे, त्यामुळे मित्रांनो परवा 48 गाड्या निर्यात झाली, पण काल मित्रांनो निर्यात कमी झाली, कारण मित्रांनो काल एक्सपोर्टसाठी माल तिथे कमी पोच झाला, त्यामुळे मित्रांनो रविवारची सुट्टी असल्यामुळे माल जो आहे तो कमी पडला, त्यामुळे मित्रांनो निर्यात कमी झाली, 33 गाडी निर्यात झाली। तर मित्रांनो पाहूयात आजही निर्यात वाढू शकते का याचाही आढावा आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की घेऊयात। तर मित्रांनो भारतीय मालाला जो आहे तो बाजारभाव निर्यातसाठी वाढलेला आहे, तो म्हणजे मित्रांनो 41 ते 42 रुपये एवढा वाढल्यामुळे मित्रांनो अपेक्षा आहे की पुढील काळातही भारतामध्येही बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे, कारण मित्रांनो व्यापाऱ्यांना वरती मागणी वाढल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्येही व्यापारी माल घेण्यासाठी पळापळ करतात, त्यामुळे मित्रांनो आणखीन बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो पुढील काळामध्ये आता सध्या 3000 रुपये आहे, पण पुढील 3500-4000 रुपये बाजारभाव होऊ शकतो, कारण मित्रांनो एक्सपोर्ट मालाला मागणी वाढलेली आहे आणि तिथेही मालाला बाजारभावही वाढलेला आहे। तर मित्रांनो पुढचा आढावा घेऊयात आपण। मित्रांनो भारतामधून मलेशियासाठीही एक्सपोर्ट होते। तर मित्रांनो मलेशियासाठी फक्त जो लहान कांदा आपला तो म्हणजे चिंगळी
3 नंबर 4 नंबर माल जो म्हणतो मित्रांनो आपण, तो म्हणजे चिंगडी माल, त्याला मलेशियामधून मागणी वाढलेली आहे मित्रांनो. काल सोलापूर येथूनही एक कंटेनर निर्यात झाला मित्रांनो मलेशियासाठी. तर मित्रांनो त्या चिंगडी मालाला 3000 ते 3200 रुपये एवढा बाजारभावाने मित्रांनो काल मलेशियासाठी निर्यात झाला. तर मित्रांनो आपल्याला बाजारभावामध्ये जर भारतात पाहिलं तर त्याला फक्त 1500 ते 1600 रुपये एवढा बाजारभाव मिळतो. तर मित्रांनो चिंगडी माल जो आहे तो मलेशियासाठी खास एक्सपोर्ट केला जातो, कारण मलेशियामधून फक्त चिंगडीलाच मागणी आहे. तर मित्रांनो पुढचा आढावा घेणार आहोत आपण आता. मित्रांनो आपला जो लाल कांदा असेल, फॉर्च्युन कांदा असेल, नाशिकचा कांदा असेल, पुण्याचा कांदा असेल मित्रांनो, हा कांदा निर्यात करण्यासाठी आपलं भारत सरकार जे आहे ते निर्यात शुल्क आकारतं, ते म्हणजे 20% निर्यात शुल्क आणखीन कमी केलेलं नाही. तर त्यामुळे मित्रांनो जर आपल्याला निर्यात मालाला बाजारभाव जो आहे तो 50 रुपये मिळत असेल तर मित्रांनो त्यामधून 10 रुपये जे आहे 20% म्हणजे 10 रुपये भारत सरकारला भरावं लागतात. त्यानंतर मित्रांनो एक्सपोर्टसाठी माल पुढे जातो, निर्यात शुल्क भरलं तर जातो. तर मित्रांनो निर्यात शुल्क जर हटवले तर बाजारभाव आणखीन 6 ते 7 रुपयामध्ये सुधारणा होईल. कारण मित्रांनो निर्यात शुल्क हटवल्यानंतर निर्यातदार जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की निर्यात शुल्क हटवले तर बाजारभाव आणखीन नक्कीच सुधारू शकतील. तर मित्रांनो आपण आज पुढील बाजारभाव काय राहू शकतील याबद्दल मित्रांनो आढावा घेतला. तुम्हाला याबद्दल काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.